मी काय म्हणतो सुप्रिया, झालं का तुमचं सर्व? आटपलं का? चला लवकर रिसेप्शनला जायचं आहे. अरे हो, झालं, सर्व झालं. तुम्ही ना गिफ्ट आणलं का? नवरी नवरदेवाला द्यायला गिफ्ट आणलं का काही? अरे हो, मी तर गिफ्ट आणायचं बोललोच. जाऊ दे, रस्त्याने घेता येते ना. तुम्ही तयार झाले ना? चला लवकर. मी काय म्हणतो, तुम्ही गिफ्ट घेऊन या. हां, मग ते म्हणतात मी गाडी थांबवसान आणि मग गिफ्ट घेसान. तर त्याच्या पहिले तुम्ही जा, गिफ्ट घेऊन या. तयारच आहो आम्ही. तयार व्हायला कोणता टाईम लागते? वा, कोणता टाईम लागते हे नाही, तुम्ही लय टाईम लावता. नाही, माहीतच पुरी तयारी झालेली आहे. साडी नेसलं की झालं, बस दुसरी साडी घालायची आहे. मी काय म्हणतो, सोबतच जाऊ आणि मग रस्त्याने गिफ्ट घेऊ. चला. काय ना बा, तुम्ही ऐकत जा ना कधीतरी. जा ना, तुम्ही गिफ्ट घेऊन घ्या ना, तोपर्यंत आम्ही तयार होतो ना. झालं, आमची तयारी झाली. कविता सविता दोघी तयार झाल्या का? हां, त्याची तयारी झाली, फक्त माझी साडी घालायची बाकी आहे. मग कोणता टाईम लागते साडी घालायला? साडी घाल आणि चाल. अहो, टाईम लागते ना थोडा. जा ना तुम्ही, मग ऐका ना. मी काय म्हणतो, गिफ्ट काय घ्यायला लागते? गिफ्ट राहू दे, लिफाफ्याचे पैसे देऊन दे गिफ्टचे. कसं गिफ्ट तर येतील त्याला आता. पैसे दिले तर कामात येतील. त्याच्या मनाने जे त्याला लागलं ते घेऊ शकतात. नवरी नवरदेवाच्या हातात लिफाफा देऊन देऊ पैशाचा. नाही हो, पैसे नाही. पैसे दूरच्या लोकांनी दिले तर काही नाही. आपण जवळ चावना घरातल्यासारखा. नाही नाही, गिफ्ट सांगा चांगलं काही. मग आता काय घेऊ गिफ्ट? तो बी विचार आहे ना. मी काय म्हणतो, एक मोठी चांगली फ्रेम घ्या. हां, हॉलमध्ये लावायला त्याला चांगली मोठी फ्रेम घेऊन घ्या एक. फ्रेम चांगली वाटेल का? चांगली वाटते, मोठी फ्रेम घ्या चांगली. मी काय म्हणतो, काय आपली माथापच्ची करायचं. पैसे देऊन देऊ ना, त्याच्या मनात लागलं तर ते घेतील, ज्याला घ्यायचं आहे ते. मी काय म्हणाली, गिफ्ट घेऊन या ना. हां, कायले लिफाफ्यात पैसे गिशे द्यायचे, गिफ्टच घेऊन या. फ्रेम आणू का मग? हो, किती वेळा सांगू तुम्हाला, एक चांगली मोठी फ्रेम घेऊन या. हॉलमध्ये लावायला कामात येते, त्याच्या लग्नाचे फोटो लावतील, काही लावतील. बरं, आता तू म्हणून राहिली तर फ्रेमच घेऊन येतो. तेच म्हणून राहिली मी. कविता सविता तर तयार झालेल्या आहे, फक्त मला साडी घालायची आहे. झालं, साडी गिळी घातलं की झालं, तयार तर झालेली सा. बस मी गेलो की आलो, तुम्ही तयार राहा. मी काय म्हणतो, विनोद भाऊजी आणि दीपक भाऊजी. तुला माहित नाही का, ते सकाळीच गेले तिकडे. आता रिसेप्शनची तयारी चालू आहे तर फोन आला होता ना जगदीशचा. तर विनोदले दीपकले त्यानं पहिलेच बोलवलं. तर तो सकाळपासून गेलेले आहेत ते दोघं जण. आता रिसेप्शन आहे तर मदतले कोण नाही लागत का, म्हणून दीपक आणि विनोद सकाळीच गेले. अरे हो, मी बी भुलली. दीपक भाऊजी आणि विनोद भाऊजी तर सकाळीच गेलेले आहे. हो हो. मी चाललो होतो सकाळीच, पण म्या म्हटलं तुम्हाला कोण घेऊन येईन मग रिसेप्शनमध्ये, म्हणून मी थांबलो तुमच्यासाठी. हो ना पप्पा, जा ना तुम्ही, गिफ्ट घेऊन या ना. झालो ना, आम्ही तयार नाही कसंच आहे. बरं, जातो नेतो बात तसा, तयार राहा तुम्ही. हो हो. निघा तर खरी, निघसान तेव्हा येसान ना लवकर. हो हो, चाललो चाललो. इथंच बडबड करू राहिले ते. ती जाओ गिफ्ट आणावं, गिफ्ट आणायचं सांगितलं तर नाही, इथं बडबड बडबड करू राहिले. चल माहिती, मी तयार होतो लवकर. कविताले सविताले बी तयार व्हायला लावतो. त्याही तयार नशीन झाल्या. आता याच्यासमोर म्हटलं मी ना, त्या दोघी तयार झाल्या, माझी तयार राहिली. त्याही तयार नाही झाल्या. त्याला म्हणतो लवकर तयार व्हा. ते गेले की आले, बातच येतील ते. शांताबाई, मी काय म्हणतो, बोल ना, काय म्हणून राहिली? माया कसं मन होतं, आता आपण रिसेप्शनला चाललो का नाही, तर मग बार बार काय जायचं, रिसेप्शन झालं की आनंदीले सोबतच घेऊन यायचं. नाहीतरी आता पोरीला आणायला जावं लागते ना, तर मग आता आपण चाललोच तर मग घेऊन आलो असतो आनंदीला आपल्यासोबतच. काय म्हणतात? हां, चालते ना, तसंही चालते. आता चाललोच ना आपण रिसेप्शनला, तर मग येता येता आनंदीला सोबतच घेऊन येऊ. मग दुसऱ्या दिवशी येतेच मग जगदीश घ्यायला. मग सत्यनारायणची कथा झाली की मग तर चालली जाते आपल्या सासरी, नाही? हो, मी तेच म्हणून राहिली. चालते ना, तसंही चालते. आता आपण चाललो तर आनंदीला घेऊन घेऊ मग सोबतच. हां, तिला घेऊन येऊ आपल्या घरी. तिची सासू हो म्हणेन का पण? काहून नाही म्हणेन हो, काय आहे त्याच्यात नाही? शांताबाई, मी काय म्हणतो, तिच्या सासू सासऱ्यासोबत तुम्हीच बोलसान असं. आता आलो म्हणा बाप्पा आम्ही रिसेप्शनले, तर आताच आम्ही आनंदीला आमच्यासोबत घेऊन जातो. उद्या मग जगदीश येऊन जाईन म्हणा तिला घ्यायला. सत्यनारायणची कथा झाली की मग ते चालले येतील. हां, बरं ठीक आहे, मी बोलीन मग. अरे सुमित्रा, शांताबाई तयार झाली का? चला ना लवकर, बाहेर वाट पाहताना गाडी, चला लवकर. आली का पप्पा गाडी? हो, स्पेशल गाडी केली ना, चला लवकर. हो, दीपा आणि संगीता तयार झाली का? काय जुनं माय, तयार झाल्या का नाही तर? लवकर आवाज दे, चल. बाहेर वाट पाहत आहे तो ड्रायव्हर, चला लवकर. थांब ना म्हणा पप्पा, त्याले तयारीला उशीर नाही लागत का? थांब ना म्हणा त्या ड्रायव्हरला थोडंसं, तयारीला टाईम आहे ना म्हणा अजून. किती वेळचं सांगून गेलो मी तयार होसान म्हणून. नाही नाही, झाली ना तयारी, झाली ना. शांताबाई तर तयारच आहे. चला चला, तू साडी घाल लवकर आणि चाल. मला तर काही टाईम नाही लागत तो बाप्पा तयार व्हायला. ते दीपा आणि संगीता त्यालाच मेकअप करायला टाईम लागते. लवकर लवकर उरका म्हणा, तू ड्रायव्हर वाट पाहताय ना, किती वेळ वाट पाहिजे. चांगलं वाटते का असं? हो, वा तुम्ही समोर, मी घेऊन येतो यायले. मी काय म्हणतो शांताबाई, लवकर घेऊन या थोडंसं. हो हो, लवकर आणतो. बरं, मग मी सांगतो त्याला 5 मिनिटात येत आहे म्हणून. शांताबाई 5 मिनिटात घेऊन यायला. हो हो, मारुती भाऊ तुम्ही चिंता नका करू, 5 मिनिटात घेऊन येतो मी. आणि बा या बायाला एवढं तयार व्हायला कसा काय टाईम लागते तर. मी काय म्हणतो सुमित्रा, आता मारुती भाऊ गेले, टाईम नको लावू जास्त, नाही तर अजून बोलतील ते. लवकर साडी घाल आणि लवकर तयार हो. आणि त्या दीपाला आणि संगीताला बी सांग लवकर तयार व्हा म्हणा. बरं ना शांताबाई, घालतो ना लवकर साडी. आपल्याला कोणता टाईम लागते माय बाई तयार व्हायला? हां, एक इकून पदर घेतला आणि तिकून पदर घेतला की झाली साडी घालणं. कोणता मेकअप आणि गिपअप करायला लागते? हो, पण चांगली तयारी करशील ना. हां, नवरींची माय आहे तू, वाटली पाहिजे ना. काय माय बाई, ते मेकअप आणि गिपअप मला नाही करता येत माय. पहिले माझी पोरगी होती तर मला मस्त पहिले चापून पुसून मस्त अशी साडी घालून देत होती. हां, चांगली तयारी करून देत होती. माई आनंदी करून देत होती कुठं जायचं असलं की तयारी. हो माय बाई, पोरी करूनच देत असतात मायची तयारी. आता माई बी तयारी मैसूनच करून देते. साडी गिडी घालून देणं, आता हे लावा आता ते लावा, हां चालूच राहते तिचं. हो, मी काय म्हणतो, ती सूरज आणि प्रियंका येत आहे ना रिसेप्शनला? हो, बोलणं तर झालं होतं त्यासोबत नाही. तो म्हणे आई येतो म्हणे आम्ही रिसेप्शनला, येत आहेत ते बी. बरं ठीक आहे, चल मग होतो मी लवकर तयार. हो, घाल लवकर साडी, चांगली साडी घालशी ना.
मी काय म्हणतो सुमित्रा, मी तुला हिर केली ना ते साडी घाल, मस्त साडी दिसते तर अंगावर, ते वाली साडी घाल. कोणती शांताबाई? तुम्ही ना हिर केलेली आहे मला ते? हां ते वाली मस्त भारीतून साडी आहे, चांगली दिसते, तो अंगावर चांगली दिसते, तेच घाल. बरं शांताबाई ठीक आहे. बरं लवकर घाल, उशीर उराला. हो शांताबाई. आता नाही तयारीच नाही झाली का आनंदी तू अजून? हां तयारीच नाही झाली का बहिणा? आता रिसेप्शनसाठी पाहुणे रावणे येणं चालू झाले ना बहिणा, तू तयारच नाही झाली का? तयार होणं माय लवकर लवकर होणं तयार. बाई तुम्ही पोरीले बी किती टाईम लागते हो, माय तयार व्हायला किती टाईम लागते. अजून तू तुझ्या कायच्यातच काही पत्ता नाही. हां लग्नाचे कपडे नाही घातले, काही नाही घातले, आणि आता कसं होईन हो माय तयार नाही झाली तू अजून? आता पार्लरवाली आली नाही अजून, किती वेळचं तिला कॉल करत आहे, कॉल बी नाही उचलत आहे, आलीच नाही अजून. काय माय बाई आजकाल पार्लरवाली बी ना तर पान नाही हलत आजकालच्या पोरीचं. मग आता कसं आली नाही? तिला फोन लावणं माय, फोन लावणं अर्जंट आहे ना म्हणा, एवढा टाईम उराला म्हणा, आणि येऊन नाही राहिली म्हणा. हो आता फोन लावत आहे पण फोन नाही उचलत आहे ते. काय माय बाई मला काही सांगू नका ते, आणि लवकर आनंदीला तयार कर. आनंदी लवकर तयार होऊन तू ये स्टेजवर. झाले आता पाहुणे रावणे येणं चालू झाले. हो आत्या, हो आत्या, हो आत्या, नाही लवकर तयार हो. चल माय बाई मी जातो, मला पाहुणे रावणे पाहा लागन. हे कुठं आहे तो विशाखा? विशाखा नाही दिसू राहिली. असतील ना कुठं, इथं कुठं असतील ना. आता तुला विशाखा दिसली तर तिला सांग, मला दिसली तर मी तिला सांगतो, नाही तर फोन लाव तिला, फोन लावून सांग तिला विशाखाला म्हणा ना आपला हा विक्रम आणि विशाखा दोघाईले म्हणा ते आपलं गेटवर उभे राहा म्हणा. आता पाहुणे रावणे येणं चालू झाले तर तिथं त्याच्या स्वागतासाठी घरातलं कोणी ना कोणी पाहिजे ना, तर तो मोठा आहे सरातून, तर त्या दोघा नवरा बायकोला म्हणा तुम्ही गेटवर उभे राहा म्हणा, आणि पाहुणे रावणे येतील तर त्याचं स्वागत करा म्हणा. बरं ठीक आहे ना आता, फोन लावून सांगतो मी विशाखा ताईला. बरं मग जाऊ मग मी, आणि लवकर तू आनंदीला तयार करून घेऊन ये. हो आता ठीक आहे. आता माय बाई काय आजकाल मेकअप आणि हे ते पार्लरवाली, हां आमच्या टायमाला काही नव्हतं बाप्पा असं, आमची बराबरी कोण करते माय. आनंदी आताचं बोलणं मनाला लावून नको घेऊ, आताला अशीच बोलायची आदत आहे. आता मला तर आदत झालेली आहे, काही दिवसांनी तुला पण आदत होऊन जाईल. आता अशीच बोलते. हो ताई मला काही नाही वाटलं. हां तेच म्हटलं मी ना, आता तू कशी नवीन नवीन आहेस ना, तुला असं वेगळंच वाटेन की असे काऊन बोलत आहे का काही. आताची आदतच आहे तशी बोलायची. आधी नवीन नवीन मी आली होती ना, मला पण असंच वाटत होतं, पण आता काही नाही, आता आदत झालेली आहे मला. नाही ताई मला काही नाही वाटलं. ताई आताचं तर सोडा, पण पार्लरवाली आलीच नाही ना अजून, उशीर उराला ना, पाहुणे रावणे आली म्हणते. अगं हो गं, मी बी टेन्शनमध्ये आहे, मला बी तेच टेन्शन आलेलं आहे. मोहिनी आनंदी काय झालं ताई? अहो बाई ना मी काय म्हणली होती, त्या पार्लरवालीला फोन लावला आपल्या रोहिणीनं, तर पार्लरवाली काय म्हणते आता टायमावर मी येऊ नाही शकत म्हणते, माझं येणं नाही होत म्हणते. आता नाही बाई, आता कसं होत आहे? हो ना बाई ना, मी बी त्याच टेन्शनमध्ये आहोत. तिनं टायमावर नाही म्हटलं बाई ना, टायमावर धोका दिला तिनं पार्लरवालीनं. आता कसं करता हो? मला वाटलंच होतं. हे काय करतात पार्लरवाले, एका एका टायमाले खूप खूप जास्त ऑर्डर घेऊन ठेवतात, मग येणं नाही होत तर मग म्हणतात टायमावर की आम्ही येऊ नाही शकत, असंच आहे यांचं. हो ते तर आहे, पण आता कसं करतं? आता आनंदीला तयार कोण करीन तर? मी काय म्हणतो मोहिनी, तुला चांगला मेकअप करता येते, तूच आता आनंदीचा मेकअप करून दे. आता दुसरी पार्लरवाली कुठं ढूंढाव? तिला फोन लावा, ते येईन कधी काय कधी, पहिले उशीर होऊन गेलेला आहे, पाहुणे रावणे येणं चालू झाले, तर मी काय म्हणतो तूच तयार करून दे. मोहिनी तुला चांगला मेकअप करता येते, तूच तयार करून दे आता आनंदीला. पण ताई मला दुल्हन मेकअप येईन का करता? ते करता येते, काय साधस्त आहे, तशीच आनंदी सुंदर आहे दिसाले, तिला काही मेकअपची एवढी काही गरजही नाही, तशी नॅचरल ब्युटी आहे, ते सुंदर दिसते. हो ते तर आहे म्हणा, नॅचरल ब्युटी आहे, तिला काही जास्त मेकअपची गरज नाही आहे, म्हणून म्हणतो तूच तयार करून दे, काही आता पार्लरवालीच्या आनंदी नाही लागायला पुरत. ठीक आहे ना आनंदी, मोहिनीनं मेकअप केला तर चालेल ना तुया? हो हो ताई ठीक आहे ना, आता करून दे मोहिनी, आता काही चारा नाही आहे, तूच मेकअप करून दे, कारण की पहिलेच लय उशीर झालेला आहे, पाहुणे रावणे येणं चालू बी झाले. बरं ठीक आहे ताई. हट्ट माय बाई पंचायतच झाली, मला वाटलं पार्लरवाली येईन तर माया बी मेकअप करून देईन, मी सुंदर मस्त मेकअप करीन, पण कायचं काय माय बाई, जे सोचतो ते होतच नाही, ते येतच नाही म्हणते पार्लरवाली. आता मलाच मा मेकअप करायला लागेल, मला तर मेकअपही नाही करता येत माय बाई. आता रोहिणीलाच म्हणा लागेल की मा मेकअप करून दे म्हणून, रोहिणीला येते करता, माझ्यापेक्षा तर चांगलाच मेकअप करता येते, तिलाच करून मागतो आता मा मेकअप. ही कायची माय इकडे तिकडे घुमू राहिली, ते कायचा करून देते मेकअप, पण म्हणा लागेल तिला. मी काय म्हणतो मोहिनी, तू आनंदीचा मेकअप करून दे, आणि मी रोहिणीला मा मेकअप करायला लावतो. नाही तर आनंदीचा मेकअप झाल्यावर तुझाही करून देतो मी, काय त्याच्यात. नाही हो माय, तुला बी तुया बी मेकअप करायला लागेल ना. नाही नाही करतो मी, मला करून देते ना, म्हणतो मी तिला करून दे म्हणून रोहिणीलाच मेकअप. बरं ठीक आहे, रोहिणी ताईला म्हणा. आता तेही कुठं आहे कुठं नाही, दिसून नाही राहिली. फोन लावा ना. कायचा फोन लावा माय, तिचाच फोन माझजवळ आहे, आणि तिला कोणता फोन लावू? तिनं तिचा मोबाईल माझजवळ देऊन गेलेली आहे ते. मी काय म्हणतो, मला सांगून गेलेली आहे त्या की विशाखा ताईले आणि विक्रम दादाले गेटवर पाहुण्याचं स्वागत करायसाठी उभं राहायला सांगितलेलं आहे, आणि ते दिसली म्हणे विशाखा, तर तिला सांग म्हणे. आणि आता पहा बरं, आता मी आनंदीचा मेकअप करीन तर आता विशाखा ताईला कुठं ढूंढू? विशाखा ताईचा फोन बी नाही लागत आहे, मग अशीच लावून पाहिला होता, आणि आता माझं काही फोन लावायला टाईम बी नाही आहे, तर मी काय म्हणतो विशाखा ताईला तुम्ही ढूंढा, आणि ताईला तेवढं मायाला मेसेज देऊन द्या आता, सांगितलं म्हणा. आता माय बाई किती कामं करू मी. ठीक आहे सांगून देतो, तू मेकअप कर पण आनंदीचा चांगला कर, मस्त सुंदर. हो ताई ठीक आहे, टेन्शन नको घेऊ आनंदी, तू पार्लरवाली नाही येत तर नाही येत आहे, मी तुझा छान मेकअप करून देते. मी काय म्हणते पहिले तू आधी चेंज करून घे, लाचा वगैरे घालून घे, मग तुझा मेकअप करून देते मी.
बरं ठीक आहे ना ताई. पण ताई माझं मेकअपचं सामान नाही आहे बरं काहीच. अगं टेन्शन नको घेऊ, माझ्याकडे भरपूर मेकअपचं सामान आहे, मी करून देते तुझा मेकअप. ठीक आहे मग ताई. मी काय म्हणतो प्रेम, तुनं पाहिलं का जेवणा खावण्याची व्यवस्था बरोबर आहे ना? पाहिलं का तुनं? हो दादा, पाहिलं मी ना, खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली आहे. कसं कोणतीच कमी राहिली नाही पाहिजे आपल्या इकून. हो हो दादा, तसं तू टेन्शन नको घेऊ, सर्व व्यवस्थिशीर आहे. आता माय बाई या विशाखाला किती ढूंढू राहिली मी, इकडे तिकडे इकडे तिकडे. एक तर हा हॉल बी एवढा मोठा आहे माय, हां कोणी कोणाला दिसत नाही. आता दिसली माय बाई हे मला. विशाखा, ओ विशाखा. अरे ताई बोला ना, मी तुम्हालाच ढूंढत होती, मला कोणीच नाही दिसू राहिलं बाप्पा. हो माय बाई, मी तुला तिकडेच ढूंढू राहिली, एवढा मोठा हॉल आहे, कोणी कोणाला दिसत नाही. हो बोला ना ताई, काय म्हणून राहिल्या? हो बाई ना, मी काय म्हणून राहिली होती, तू आणि दादा दोघं जण आहे ना गेटवर उभे राहा म्हणे, आणि पाहुणे रावणे जे येतील ना तर त्याचे स्वागत करा म्हणे. त्याच्या स्वागतासाठी तुम्ही गेटवर उभे राहा म्हणे. कोण आत्या म्हणे का? हो आई म्हणे, म्हणे घरचं कोणी ना कोणी पाहिजे ना पाहुणे रावण्याच्या स्वागतासाठी गेटवर उभं, तर तुम्ही दोघं जण व्हा म्हणे. दादा कुठं आहे? तर दादाला सांगतो. इथंच तो ते आता. नाही दादा तो आहे, प्रेमसंग बोलत आहे. द्या ना मग तुमच्या भावाला आवाज. दादा, ओ दादा, विक्रम दादा. विक्रम दादा, सोनूबाई आवाज देत आहे. सोनूबाई आवाज देत आहे का हो? माहीत नाही. अरे बोल बाई, काय म्हणून राहिली? दादा तसं मी सांगितलं विशाखाले. मी काय म्हणत होती, आई म्हणून राहिली होती की म्हणे आता पाहुणे रावणे येणं चालू होतील ना तर गेटवर कोणी ना कोणी पाहिजे म्हणे आपल्या घरातलं स्वागतासाठी, तर तू आणि वहिनी दोघं जण उभे राहा म्हणे तिथं गेटवर. बरं ठीक आहे ना. दादा गेटवर कोणीच नाही आपल्या घरातलं पाहुण्याचं स्वागत करायसाठी, म्हणून तुम्ही दोघं जा. हो हो बाई, जातो. सोनूबाई, मोहिनी दिसते का? अरे बापा, मोहिनीच्या बारात आता तू काही विचारू नको, आता ते काही खाली नाही आहे. पण बाई काय झालं, कुठं आहे मोहिनी? मोहिनी मला नाही दिसलेली यावेळची. हो बाई ना, टायमावर त्या ब्युटी पार्लरवालीनं धोका दिला, ते काही येऊ नाही राहिली, तर आता मोहिनीच आता आनंदीचा मेकअप करून देऊ राहिली. अरे हो का, तिला तर लय 2-4 दिवसापासून सांगून ठेवलेलं आहे. हो ना बाई ना, सांगून ठेवली होती पण आली नाही ना ते आता टायमावर. आता टायमावर म्हणते की मी नाही येत म्हणते, माझ्या येणं नाही होत म्हणते. आता कुठं पाहावं टायमावर दुसरी ब्युटी पार्लरवाली, आणि ते येईन कधी काय कधी. आता पाहुणे रावणे येणं चालू झाले, म्हणून मीनच म्हटलं मोहिनीले की तूच म्हटलं आनंदीचा मेकअप करून दे. तसं मग आपल्या मोहिनीला चांगला मेकअप करता येते, मस्त मेकअप करते ते, म्हणून तिला म्हटलं तूच करून द्या आनंदीचा मेकअप. हो मोहिनीला चांगला मेकअप करता येते, आणि मेकअपचं सामान बी आहे तिच्या जोडलं सारं. मला काय माहिती, काही मेकअप नाही करतात आणि काही मेकअपचं सामान बी नाही माझं. हे आपली फेरम लवली लावली तोंडाले, थोडं पाऊस पावडर लावलं की झाला मेकअप. माझा असा मेकअप आहे माहिती, मला काही मेकअप करता येत नाही, मी काही करतही नाही. माय बी तसंच आहे. हे फेरम लवली लावली तोंडाले आणि पावडर लावलं की झाला मेकअप. पण मी म्हटलं नाही, या बारीनं चांगल्या ब्युटी पार्लरवालीपासून मेकअप करून घेईन म्हटलं. पण कायचं काय माय, जे विचार करतो ते होतच नाही. आधी मेकअप तर करूनच राहीन मी, माझ्या भावाचं लग्न आहे, मेकअप तर करीनच मी. आता पार्लरवाली नाही राहिलं, कशा मेकअप करसान मग? तुम्हाला येते करता? नाही मला नाही येत मेकअप करता, पण रोहिणीला येते ना करता. रोहिणी दिसली का तुला कुठं? हां रोहिणीलाच म्हणतो आता मा मेकअप करून दे. रोहिणी ताई हो तिकडे दिसल्या होत्या मला, अक्षयसोबत होत्या उभ्या, अक्षयसंग बोलत होत्या. कुकडे आहे माय बाई, मला तर दिसलीच नाही. फोन लावा ना तुम्ही. तेच तर पंचायत झाली, तिचा फोन बी माझ्याजवळच आहे. तिला काय कोणा याच्यावर फोन लावू मी? तुला मोहिनीनं फोन लावला तर तुला फोन नाही लागू राहिला. माझ्या फोन बी मला नाही माहीत कुठं आहे तर, मला वाटतं याच्याजवळ आहे, तो बी काही चार्जिंग नाही आहे त्याच्यात, स्विच ऑफ आहे तो. आता माय बाई पहिले चार्जिंग करून ठेवायला पाहिजे होता मोबाईल. तुला माहीत आहे ना आपल्या इथं रिसेप्शन आहे, कार्यक्रम आहे, तो मोबाईल पाहिजे, कोणाला काही काम पडू शकते. हो ताई, आता कुठं लावा चार्जिंगला? आणि जाऊ दे आता टायमिंग नाही लावायचा, जाऊ दे. करून देत आहे का मग मोहिनी आनंदीचा मेकअप? हो आता करूनच द्या लागेल, आता काही चारच नाही आहे ना. हो ताई, आता टायमावर पार्लरवालीने धोका दिला, आता काय करणार? हो ना बाई ना, आता आनंदीचं तर जमून गेलं मेकअपचं जुगाड. आता माय कसं, आता माय मेकअप कोण करून दे? करून देते ना रोहिणी ताईलाच म्हणा तुम्ही, त्याच्या जो मेकअपचं सामान बी आहे आणि त्याला चांगला मेकअप करता येते, त्यालाच म्हणा तुम्ही मेकअप करून द्याल. हो माय, तिलाच पकडा लागेल, तिलाच म्हणा लागेल आता. मी काय म्हणतो विशाखा, चल आपण गेटवर जाऊ स्वागत करायसाठी पाहुणे लोकांचं, चल. हो माय बाई गोष्टी नको करत बसू बरं, इथं जा तुम्ही दोघं जण जा गेटवर जा. बरं ताई, आता कुठं आहे? आता नाही दिसल्या. आई आहे दोस्ती नाही सोबत बसलेली, गोष्टी करत आहे. बरं ठीक आहे ताई. ताई तुम्ही बी लवकर तयार होऊन जा बरं, पाहुणे रावणे येणं चालू झाले आता. तुम्ही कशाच राहता का, साडी गिडी तर घाला दुसरी चांगली मस्त. हो ना माय, हो ना. नाही ना बाई ना, माझा टाईमच कुठं आहे, इकडे जा तिकडे जा, येले पा तेले पा, मी हेच चालू आहे मामांग. नाही आता मी रोहिणीला ढूंढतो आणि तिला म्हणतो बाई मा मेकअप करून दे बरं मस्त. हो ताई, चला मग जातो आम्ही गेटवर. अरे हो जा तुम्ही एंट्रन्सवर उभ्या राहा. प्रेम तुला दिसली का रोहिणी? बाई ते उभी आहे तिथं, ते अक्षरसंग बोलत आहे. कुठे आहे बापा, कुठे आहे? ते काय अक्षरसंग बोलत आहे तिथं? काय रे बापा, मला नाही दिसू राहिली, पहिले संदाराचं मला काही दिसत नाही बरोबर. बाई आवाज दे, मग आवाज देईन तुला ते. रोहिणी, ओ रोहिणी, रोहिणी काय ना, आवाजही नाही देऊ राहिली. बाई जवळ जाऊन आवाज दे. बरं बापा, मला काही दिसून नाही राहिलं, दुसऱ्याच पोरीला आवाज देईन नाही तर कोणत्या. आवाज तर द्याच लागेल, मेकअप करायचा आहे तर. रोहिणी, ओ रोहिणी, रोहिणी, ओ रोहिणी, मेकअप करून दे ना बाई माया. फंक्शनच्या जागी फंक्शन राहिलं आणि यायचं मेकअपचं झालं. आम्ही माणसं इथं चांगलं आहे, जास्त काही मेकअप नाही करावं लागत.